नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव अजय सोनवणे। आज आपण जे विषय घेणार आहोत आपल्याला सर्वांना माहितीच आहे 2025 पासून वैकल्पिक विषय येणार आहे। 25 वैकल्पिक विषय आहेत, त्यापैकी सर्वात महत्त्वाचा जो म्हणजे इतिहास। इतिहासाचे जनरली 4 पार्ट करतात। एमपीसी इतिहास 2 भागात विभागला आहे, पेपर 1 पेपर 2 250 मार्काचा। त्यामुळे ऑप्शनल विषयामध्ये सर्वात महत्त्वाचे ऑप्शनल हे सर्वात महत्त्वाचे आणि त्याच्यामध्ये मॅक्सिमम आपण बघाल तर मॅक्सिमम मुलं हा इतिहास घेतात। आपण हा विषय थोडा अतिशय सोप्या पद्धतीने काय प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि ते कशी आपण मांडावे या अनुषंगाने आपण त्याची तयारी करू। आता सर्वप्रथम आपण बघू प्राचीन आणि मध्ययुगीन भारत। प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत जो पार्ट 1 आहे, या पार्ट 1 ची एमपीसी ने जवळजवळ 12 भाग पडलेले आहेत आणि त्याच्या 12 भागापैकी पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये तो भाग दिलेला आहे तो म्हणजे इतिहासाची साधने। आता आपण इतिहासाची साधने काय काय ते बघू आणि त्याच्यामध्ये एखाद्या महत्त्वाच्या साधनावरती त्याच्यामध्ये चर्चा करू। सो सर्वप्रथम इतिहासाची साधने। आपण इतिहासाची 3 साधने बघूया आपण। इतिहासाच्या अभ्यासाची 3 साधने आहेत। सर्वात प्रथम म्हणजे साहित्यिक स्तोत्र आहे, सर्वात दुसरं म्हणजे विदेशी यात्रा स्तोत्र आहे आणि सर्वात तिसरं आपण त्याच्यामध्ये बघाल ते म्हणजे पुरातात्विक स्तोत्र आहे। तर सर्वात पहिले आपण बघू साहित्यिक स्तोत्र। जनरलाइज आपण आज अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे परदेशी यात्रा वृत्तांत जे आहेत त्याच्यावरती एक चर्चा करू। पण हे 3 साहित्याचं थोडक्यात बघायचं झालं तर सर्वात पहिल्यांदा जे आहे ते म्हणजे साहित्यिक स्तोत्र। तर साहित्यिक स्तोत्र म्हणजे काय? तर साहित्य आपण या प्रश्नाचे किंवा या विषयाचे थोडे काही भाग पडू। सर्वात प्रथम म्हणजे इतिहास म्हणजे काय? आता बघा, प्राचीन भारताचा इतिहास 3 खंडात विभागला गेला आहे, इतिहास, पूर्व इतिहास आणि प्राग इतिहास। आता इतिहास म्हणजे काय? तर इतिहास म्हणजे लिखित एखादी महत्त्वाची घटना ज्याने कोर्स ऑफ हिस्ट्री इतिहासाला एक नवीन दिशा दिली। आता इतिहासाचे वेगवेगळे देशामध्ये जवळजवळ 8 ते 9 वेगवेगळ्या व्याख्या आहेत, पण जेव्हा आपण ऐतिहासिक काळ किंवा इतिहास म्हणतो याचा अर्थच होतो की एखादी महत्त्वाची घटना ज्याने इतिहासाला दिशा दिली, जी लिखित स्वरूपात उपलब्ध असेल आणि जी मला समजेल। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ती गोष्ट लिखित स्वरूपात उपलब्ध असली पाहिजे आणि ती मला समजली पाहिजे। तर मग मूळ मुद्दा येतो की मग भारताचा इतिहास सुरू कुठून होतो? तर भारताचा इतिहास सुरू होतो अशोकाच्या काळापासून, कारण अशोकाने आपले स्तंभलेख, शिलालेख, गुफालेख याच्यावरती जवळजवळ 13 लाईन्स लिहिलेल्या आहेत। आता याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की 3 प्रकार पडतात। एकतर भाषा, कुठच्याही लिखाणामध्ये भाषा आहे, त्याची लिपी आहे आणि त्याची स्टाईल आहे। अशोकाने जेव्हा आपले शिलालेख लिहिले ते जनरली प्राकृत भाषेत लिहिले। त्याची लिपी जी आहे ती जनरली ब्राह्मी आहे, खरोष्टी आहे, युनानी आहे, अरमाईक आहे, ही लिपी आहे। आणि मग स्टाईल म्हणजे ती भाषा कशी लिहिली जाते। जसं आपण मराठी लिहित असाल तर मराठी लेफ्ट टू राईट लिहितात, इंग्लिश लेफ्ट टू राईट लिहितात, उर्दू लिहिताना राईट टू लेफ्ट लिहितात। सो ती लिपी ती जनरली 3 प्रकार आहेत। तर जनरली म्हणायचा मुद्दा म्हणजे हा की भारताचा इतिहास सुरू कुठून होतो? तो अशोकापासून। असं नाहीये की अशोकाच्या आधी काही लिखाण नव्हतं, अशोकाच्या आधी लिखाण होतं, पण आपल्याला ते अजून सापडलेलं नाही। 1837 मध्ये अशोकाने त्याचे जे शिलालेख लिहिले जे आहेत, जे संपूर्ण भारतामध्ये ब्राह्मी लिपीत लिहिलेले आहे, ते 1837 मध्ये जेम्स प्रिन्से त्याने सर्वात पहिल्यांदा वाचले आणि तेथून आपल्याला अशोकाबद्दल सर्वप्रथम माहिती कळली। सो आपण आज अशोकाबद्दल डिस्कस करायचं नाही, जेव्हा अशोकाबद्दल डिस्कस करू तेव्हा आपण त्याच्यावर डीप डिस्कशन करू। पण सर्वात महत्त्वाचा इतिहास म्हणजे काय? तर लिखित स्वरूपात असलेल्या गोष्टी ज्या मला सापडतात आणि समजतात। सर्वात महत्त्वाचं समजतात, दॅट इज मोर इम्पॉर्टंट। मला समजतात म्हणजे मला स्वतःला काही ब्राह्मी समजत नाही, पण कोणाला तरी ती समजली आणि त्याचं ट्रान्सलेशन झालेलं आहे, तर तो म्हणजे इतिहास। भारताचा इतिहास अशोकापासून सुरू होतो। तर पूर्व इतिहास म्हणजे काय? जेव्हा काही लिखाण उपलब्धच नाही, जनरली आपण जेव्हा स्टोन एज म्हणतो, जेव्हा काही माणसाने काही चिन्ह केलेली आहे, काही चित्र काढलेली आहे, पण त्याच्यामध्ये काहीच लिखाण आढळत नाही, तर जनरली 25 लाख BC पासून जवळजवळ 10,000 BC पर्यंतचा काळ किंवा आपण सिंधू संस्कृती पर्यंतचा काळ जो आहे तो जनरली स्टोन एज म्हणून समजला जातो, त्याला पूर्व इतिहास म्हणतात।
आणि तिसरा जो मधला टप्पा आहे पूर्व इतिहास आणि इतिहास या जोडणारा मधला टप्पा आहे तो म्हणजे त्याला म्हटलं जातं प्रागइतिहास. सो प्रागइतिहास म्हणजे काय, जनरली सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृतीमध्ये लिखाण आहे. आता जनरली जेव्हा मगाशी सांगितलं की एखाद्या लिखाणाला 3 प्रकार असतात, त्याची भाषा आहे, त्याची लिपी आहे आणि त्याची स्टाईल आहे. तर सिंधू संस्कृती, आपण सिंधू संस्कृतीवरती सुद्धा प्रचंड चर्चा करू. मूळ विषय आपला वेगळा आहे, फक्त त्या मूळ विषयाकडे आणण्यासाठी मी चर्चा करतोय. तर सिंधू संस्कृती बघा, सिंधू संस्कृतीमध्ये जनरली अनेक शब्द आपल्याला सापडले आहेत. 400 पेक्षा जास्त शब्द त्यांचे सापडलेले आहेत. आता त्याची भाषा काय सिंधू संस्कृतीची माहीत नाही. तर हडप्पा संस्कृती म्हणतात, तर त्याची भाषा आपल्याला माहित नाही. आपण लिपी म्हणू तर लिपी पिक्टोग्राफिक आहे, त्याच्यामध्ये काही पिक्चर्स आहेत, काही शब्द आहेत, म्हणून लिपीला पिक्टोग्राफिक म्हटलं जातं. आणि ती स्टाईल काय आहे, ती लिहिली कशी जाते, तर ती लिहिली जाते लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट, ज्याला पोस्टोफिडॉन म्हणतात. म्हणजे एकदा लेफ्ट टू राईट, दुसऱ्यांदा राईट टू लेफ्ट, मग लेफ्ट टू राईट, मग राईट टू लेफ्ट. तर आपण आता काही समजून घेतलं की इतिहासाचे 3 भाग पडतात. एक इतिहास, एक पूर्व इतिहास आणि प्राग इतिहास. पूर्व इतिहास म्हणजे स्टोन एज, जो 25 लाख वर्षापासून सुरू होऊन जवळजवळ 8 ते 10,000 BC पर्यंत चालणारा. मग सिंधू संस्कृती, मी भारताच्या संदर्भात म्हणतोय, सिंधू संस्कृती एक 8000 BC पासून किंवा प्रगल्भ काळ 2400 BC पासून सुरू होऊन 1750 पर्यंत चालणारा, त्याला म्हटलं जाईल आपण प्राग इतिहास. प्राग इतिहासामध्ये त्याच्यामध्ये सिंधू संस्कृती सुद्धा येतो आणि वैदिक काळ सुद्धा येतो. आणि मग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण जनरली म्हणतो अशोक किंवा त्याच्यानंतरचा कालखंड. तर जनरली याच्यामध्ये सांगितलं. आता आपण परत एकदा आपल्या मूळ विषयाकडे वळू. आता मूळ विषयामध्ये इतिहासाची साधने. आता इतिहास समजायला, तर मला इतिहासाचा अर्थ समजला, मग इतिहास आपल्याला आपल्या भारताच्या इतिहासाची माहिती कुठून मिळते. इतिहासाची साधने म्हणजे काय, तर भारताच्या इतिहासाची माहिती कुठून मिळते, त्याचे 3च प्रकार आहेत. एक, पहिलं साहित्य, भारताच्या साहित्यामधून मिळते. आता भारतीय साहित्य म्हणजे ते काय आहे साहित्य, तर एक तर सर्वात म्हणजे भारतीय साहित्य हे 2 भागात विभागले गेले आहे. सर्वात पहिलं ते असेल म्हणजे ते म्हणजे धार्मिक साहित्य. धार्मिक साहित्य म्हणजे काय, वेद असतील, वेद लिहिले गेले आहेत, किंवा ब्राह्मण साहित्य किंवा वैदिक साहित्य म्हणतात, जैन साहित्य आहे, बुद्धिस्ट साहित्य आहे. तर ती जी साहित्य लिहिली गेली त्याला काय म्हणतात, धार्मिक साहित्य, जी धर्मासाठी लिहिली गेली. ठीक आहे. म्हणजे वेद आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मग तुम्हाला 4 वेद आहे, आरण्यक आहे, त्याच्यामध्ये मग उपनिषद आहे किंवा आगम आहे. याला काय म्हटलं जातं, धर्मासाठी लिहिली गेलेली, ते समजावून म्हणून दिलेली म्हणून धार्मिक साहित्य. आणि दुसरं त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे लौकिक साहित्य. लौकिक साहित्य म्हणजे जनरल साहित्य. ठीक आहे. मग एखाद्या राजाबद्दल माहिती दिली असेल, एखाद्या व्याकरणाचा त्याच्यामध्ये ग्रंथ असेल, जसं पाणिनीने लिहिलेला व्याकरणाचा ग्रंथ तो असेल, एखादी इमॅजिनरी गोष्ट असेल, एखादा अर्थविषयक ग्रंथ असेल, ते जे लिहिलं गेलं त्याला म्हटलं लौकिक साहित्य. तो पहिला मुद्दा आपण बघू तो म्हणजे साहित्यिक स्तोत्र. त्याच्यामध्ये साहित्यिक सूत्र हे मी अजून एक्सप्लेन करेन, पण आता आपण अशा विषयापासून सुरुवात करू जो सर्वात सोपा आहे. ठीक आहे. सोपा किंवा समजायला सोपा आणि तो थोडासा आनंददायी आहे. सर्वात पहिलं साहित्यिक स्तोत्र. दुसरा त्याच्यामध्ये आहे तो म्हणजे विदेशी यात्रा. आता हा महत्व आपल्याला आज हा बघायचा आहे, पण थोडक्यात जर बघायला तर विदेशी यात्रा. तिसरा जो आहे तो म्हणजे पुरातात्विक स्तोत्र. 3 आहे, त्याच्यापैकी आपण विदेशी स्तोत्र बघू. ठीक आहे. ते विदेशी स्तोत्रांमध्ये आता विदेशी यात्रा विवरण स्तोत्र म्हणजे याला ट्रॅव्हलर्स म्हणतात. लक्षात घ्या, भारतामध्ये जे काही प्रवासी आलेले आहेत त्यांनी भारताबद्दल लिहून ठेवलेलं आहे. भारताबद्दल माहिती आपल्याला अनेक ठिकाणून मिळते. आता याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. भारतावरती सर्वात पहिलं आक्रमण पारशी लोकांचं झालेलं आहे, फारसी. आणि भारताचा सिंध एरिया जो आहे तो फारसी लोकांकडे आहे. मग आपण म्हणू फारसी किंवा ग्रीक लोकांनी सर्वात प्रथम पहिल्यांदा, कारण फारसी नंतर आपल्यावरती ग्रीक अलेक्झांडरचं आक्रमण झालेलं आहे, तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला फारसी आणि ग्रीक लोकांनी आपल्याबद्दल काय म्हटलेलं. सो सर्वात प्रथम अभ्यास कसा जातो, फारसी किंवा ग्रीकांचा अभ्यास होतो, त्यांनी भारताबद्दल काय म्हटलेलं आहे. नंतर चीनी प्रवासी येतात. चीनी प्रवाशांचं कसं आहे, चीनी प्रवासी भारताचा जो बुद्ध धर्म आहे तो चीनमध्ये प्रचंड प्रमाणात पसरला. त्यांचे चायनाचे मूळ विचार जे आहेत ते कन्फ्युशियसचे विचार आहेत, पण आज बघितलं तर तिकडे पूर्णपणे तो महायान धर्म आहे तो पूर्णपणे बुद्ध
धर्म पसरलेला आहे. पण त्या काळामध्ये जेव्हा तो बुद्ध धर्म तिथे मोठ्या प्रमाणात पसरायला लागला होता, त्या काळामध्ये बुद्ध धर्म काय आहे त्याचं मूळ ज्ञान व्हावं, त्यांची जी धर्माची जी मूळ ग्रंथ आहे, जे काही पीठका आहे ती आपल्याला मिळावी, त्याचं ट्रान्सलेशन आपल्याला मिळावं, म्हणून धार्मिक विचार करून किंवा धर्म कसा आहे हा विचार करून अनेक चीनी यात्रेकरू भारतामध्ये आले. मग त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण फाहियान असेल, इत्सिंग असेल, युआनशुआंग असेल, पण यांचं मोठं फिक्स होतं हे कशाला आले होते की धर्माबद्दल माहिती घेण्यासाठी. सो सर्वात पहिल्यांदा ग्रीक, दुसऱ्यांदा आपण बघू त्याच्यामध्ये आपण चीनी यात्रेकरू बघू, तिसरं त्याच्यानंतर मध्ययुगामध्ये आपल्याला मुस्लिम आलेले आहेत, सो मुस्लिम बघू, आणि चौथा जो प्रकार आहे तो युरोपियन बघू. तर आज सर्वप्रथम आपण बघताना ग्रीक ट्रॅव्हलर म्हणजे तिथे जिथे ते गेले त्यांनी काय काय बघितलं, आधी आपण सर्वात प्रथम बघू ग्रीक ट्रॅव्हलर. तर ग्रीक ट्रॅव्हलर, तर याच्यामध्ये लक्षात घ्या या ग्रीक ट्रॅव्हलर त्यांनी भारत कसा बघितला, तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. आता त्याचा मार्किंग पॉइंट म्हटला जातो तो म्हणजे अलेक्झांडरची स्वारी. जो अलेक्झांडर करू ते अलेक्झांडर सुद्धा डीप मध्ये करू, जेव्हा काही विशिष्ट अशा गोष्टी सांगायच्या असतील त्या मी तुम्हाला सांगितलंच. पण याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात. पहिले असे ग्रीक ट्रॅव्हलर आहे किंवा त्याच्यामध्ये असे लोक आहेत ज्यांनी प्रत्यक्ष भारत बघितला, काही असे लोक आहेत ज्यांनी फक्त ऐकू इतिहास लिहिलेला आहे. ठीक आहे, तर आपण त्याचे 4 पाठ पडतो. एक, अलेक्झांडरच्या आधी भारताबद्दल ज्यांनी लिहिलं ते लोक. तो पहिले कोण, अलेक्झांडरच्या आधी भारताबद्दल लिहिलेले, आणले नाही म्हटलं, लिहिलेले ते. दुसरे, अलेक्झांडर बरोबर आले, युद्धासाठी आले आणि युद्ध करता करता येथे जे काही बघितलं ते लिहिलं. आणि तिसरे जे आहे, तिसरा जो सर्वात महत्त्वाचा आहे तो आहे मेगास्थेनिस, जो इथे आला चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात जवळजवळ 4 वर्ष, त्याच्याबद्दल विवाद आहे, पण जवळजवळ 4 वर्ष राहिला. भाषा येत नव्हती, पण येथे जे काही बघितलं ते त्याने लिहिलं, तो आहे मेगास्थेनिस. आणि चौथे असे लोक जे आहेत जे कधीच भारतात आले नाही, त्याच्यामध्ये प्लिनी आहे किंवा त्याच्यामध्ये मग प्लुटार्क आहे, हे ग्रीक आणि रोमन मध्येच बसले. ठीक आहे, त्यांनी मेगास्थेनिसचे उतारे बघितले, त्यांनी त्या उतारे आपल्या पुस्तकांमध्ये ते उतारे लिहिले आणि मग त्याला स्वतःला जे वाटतं ते त्याच्यावरती लिहिलं. जनरली ऐकून जे उतारे लिहिले गेले, जे भारतात कधीच आले, जे ऐकून लिहिले गेले, जनरली त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की तो इतिहास फारसा योग्य इतिहास नाहीये किंवा तो जरासा खोटा आहे ना, कधी अतिशयोक्ती करून लिहिलेला आहे. पण आपल्याला भारताची माहिती 4 प्रकारे मिळते. मगाशीच म्हटलं अलेक्झांडरच्या आधी, अलेक्झांडर बरोबर आलेले, तिसरा आपल्याला अभ्यास करायचा, आपल्याला प्रश्न विचारणार मेगास्थेनिसचा. ठीक आहे, ग्रीक प्रवासी किंवा मेगास्थेनिस सर्वात महत्त्वाचा असतो, आणि जे भारतात कधी आलेच नाही पण त्यांनी भारताचा इतिहास लिहिला. या 4 लोकांबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सर्वात आधी बघू त्याच्यामध्ये टेसियस आणि हेरोडोटस. तर हे कसं आहे ना, हा काही प्रश्न विचारला जाणार नाही, पण आपण जेव्हा टेसियस म्हणतो, आपण जेव्हा हेरोडोटस म्हणतो, तर आपल्याला त्याच्यावर थोडीतरी कल्पना असावी की नक्की काय आहे, त्यांच्या मतानुसार भारत काय, त्यांनी भारताबद्दल काय लिहिलेलं आहे. तर आपण सर्वात प्रथम बघू तो म्हणजे टेसियस आणि हेरोडोटस. तर आहे टेसियसचा वाला. ठीक आहे, आता हे आपण हा जो प्रकार बघतो तो सिकंदर किंवा अलेक्झांडरच्या आधी, अलेक्झांडरचं आक्रमण 326 BC च्या दरम्यान भारतावरती आक्रमण केलेलं आहे. बियास नदी पर्यंत तो आलेला आहे. आणि जशी बियास नदीच्या पुढे तो आलेला नाहीये. सो बियास नदीच्या पुढे का आला नाही, कारण त्याच्या सैनिकांनी सांगितलं की आता आपण पुढे जाणार नाही. जो अलेक्झांडरचा आक्रमण, त्याचे परिणाम याच्यावरती आपण स्पेसिफिक एक चर्चा करू, पण सध्या तरी याच्यावरती. सो अलेक्झांडरच्या आधी भारताबद्दल जी माहिती दिली गेली आहे ती टेसियसने दिलेली आहे, आणि दुसरा जो आहे तो हेरोडोटसने दिलेली आहे. आता आधी आपण टेसियस डिस्कस करू. टेसियस जनरली टेसियस बद्दल म्हटलं जाईल हा भारतात कधीच आलेला नाही. ठीक आहे, याने जे सिल्क रूट वरती चायना पासून युरोप पर्यंत जो सिल्क रोड आहे, तो सिल्क रोड वरती जे व्यापार करतात त्यांनी जे माहिती देतात, त्या ऐक्यू माहितीच्या आधारे त्याने काय लिहिलेला, एक ग्रंथ लिहिला, इंडिका. आता इकडे अनेकांचं कन्फ्युजन होतं. जनरली इंडिया हे नावच, कारण कसं आहे, हिंद, सिंध आणि हिंदुस्तान
आणि मग इंडिया, इंडन म्हणजे कॉटन, आणि त्याचा पुढे जाऊन ग्रीकांनी अर्थ लावला इंडिया. ठीक आहे. तर तुम्हाला जनरली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मेगास्थेनीस जे ग्रंथ लिहिला आहे त्याचं नाव इंडिका आहे, पण लक्षात घ्या याच्या आधी सुद्धा इंडिका लिहिले गेलेले आहे. सो टेक्सियसच्या ग्रंथाचं नाव सुद्धा इंडिका आहे. ठीक आहे. मूळ ग्रंथ प्राप्त होत नाही, जसं मेगास्थेनीसचा मूळ ग्रंथ प्राप्त होत नाही तसं याचा सुद्धा मूळ ग्रंथ प्राप्त होत नाही, पण याचे सुद्धा नंतर उतारे घेतले गेले होते. तर याने काय काय लिहिलंय, याने सगळी माहिती ऐक्यू लिहिलेली आहे. ऐक्यू माहितीमध्ये म्हणजे अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपण त्याचा विचारही करणार नाही. जसं की तो म्हणतो की भारतात त्याने सिंधूचा उल्लेख केलेला आहे की ती जवळजवळ 20 किलोमीटर पर्यंत सिंधू नदी वाहते, तर त्याचा उल्लेख केलेला आहे. भारताचं पॉप्युलेशन जगात सर्वात जास्त आहे असा उल्लेख त्याने केलेला आहे. त्या काळात सुद्धा आज सुद्धा आपण बघू की आपण जगामध्ये नंबर 2, आणि तेव्हा सुद्धा टेसिस म्हणताना हेच म्हणतो की भारताचं पॉप्युलेशन जगामध्ये सर्वात जास्त आहे, सो पॉप्युलेटेड कंट्री आहे तो म्हणतो. तो अनेक विशिष्ट जमातींबद्दल उल्लेख करतो. जसं की तो म्हणतो की भारतामध्ये असे काही पिग्मी म्हणजे बुटके लोक राहतात ज्यांची दाढी प्रचंड वाढलेली आहे, पायापर्यंत उरणारी, ज्यांचे केस प्रचंड वाढले पायापर्यंत उरणारे, आणि ते त्या केसांचा आपण वस्त्र म्हणून जातात. म्हणजे अंगावर वस्त्र करण्यात केसच तिकडे पुढे आणि पाठी लावतात. तर अशा जमातींचा काही पिग्मी जमातीचा त्याने उल्लेख केलेला आहे. किंवा त्याने हत्तीचा उल्लेख, एक मंटिकोर नावाचा प्राणी, तो म्हणतो मंटिकोर म्हणजे गुगलवर जातो मंटिकोर दिसेल. मंटिकोर हा प्राणी ते म्हणतात ज्याचा चेहरा जो वाघासारखा आहे, त्याचा चेहरा जो आहे तो माणसाचा आहे, शरीर त्याचं वाघाचं आहे, त्याच्या शेपटाला एक विंचवाचा डंख आहे. ठीक आहे. आणि त्याला दाताच्या 3 पंक्ती आहेत. आपल्याला 2 पंक्ती आहेत जसं वरती खालती, तसं त्याला 3 पंक्ती आहेत. मे बी वेगवेगळी असेल काही असेल, पण त्याने ते ऐकलं होतं की प्राणी आहे मंटिकोर, तो असा दिसतो. तर याचाही उल्लेख त्याने केलेला आहे मंटिकोरचा. तसंच आपण बघा की पिग्मीचं मी तुम्हाला हे सांगितलं, तसंच एक अजून एक त्याच्यामध्ये सांगितलं बघा, तुम्हाला दिसत असेल एक व्यक्ती, त्याने एक अशा जमातीचा उल्लेख केलेला आहे ज्याला एकच पाय आहे आणि तो एवढा मोठा आहे की कधी कधी उन्हापासून आणि पावसापासून संरक्षण मिळावं म्हणून ते माणसं आश्चर्य वाटलं, आपण विचार करत नाही, पण ते माणसं तो पाय पाऊस आला की ते पाय डोक्यावरती घ्यायचे अशाही. आणि असा एकच ग्रीक लेखकाने नाही केलं, तर अशा अनेक ग्रीक लेखकांनी उल्लेख केला आहे. मे बी ते खोटं असावं, आज आपण त्याला सत्य म्हणू शकत नाही असं कोणाची पाय आढळतात, पण हा ग्रीक लेखकांमध्ये या सगळ्यांचा उल्लेख आहे. ठीक आहे. तर हा प्रथम उल्लेख आपण म्हणू जो म्हणजे टेसियसचा उल्लेख आहे. तर आपण टेसियस बघताना आपण जनरल, ठीक आहे, बाकी काही त्याच्याबद्दल फारशी काय माहिती विचारायची आपण नाही टीसीएस बद्दल, पण फक्त जनरल कधी एखाद लाईन आली तर लिहायला काही हरकत नाही की त्याने पिग्मीज बद्दल सांगितलं, ज्याची दाढी प्रचंड वाढली, डोक्याचे केस वाढले, ते त्याचा वापर वस्त्र म्हणून करतात, किंवा त्याने मंटिकोर बद्दल सांगितलेलं आहे, किंवा त्याने अजून कशाबद्दल त्याने एक पायाच्या माणसाबद्दल सांगितलं आहे. तर टीसीएसने त्याच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे, नाव आहे इंडिका. तर हे सुद्धा त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं आहे. अजून काही याच्यामध्ये सांगण्यासारखं नाही आहे. दुसरा आपण बघू तो म्हणजे हेरोडोटस. आता हेरोडोटस सर्वात महत्त्वाचा आहे. हेरोडोटसचं काय माहिती ना, हेरोडोटसचा प्रश्न जनरली आज नाही विचारला जाणार. हेरोडोटसला सर्वात इतिहासाचा पिता मानलं जातं. मग त्याला पिता का मानलं जातं? त्याने अशा काय गोष्टी केल्या ज्याच्यामध्ये फादर ऑफ हिस्ट्री म्हटलं जातं. मग त्याने एक इतिहास, त्याने मूळ काय केलं, त्याने एक इतिहासकार कसा असावा याच्याबद्दल माहिती दिली. यूपीएससीने प्रश्न विचारले की एक इतिहासकार कसा असावा याच्याबद्दल हेरोडोटस काय म्हणतो. आणि एकदा विचारला होता की कल्हणचा राजत रंगिणी आहे. राजत हर्ष 1148 ते 1150 एडीच्या दरम्यान काश्मीरमध्ये हर्ष नावाचा राजा आहे, याच्या दरबारात कल्हण राहतो. कल्हणने राजत रंगिणी लिहिलं. राजत रंगिणी म्हणजे राजांची नदी, अर्थ होतो राजत रंगिणी राजांची नदी. त्याने अक्षरशः महाभारताचा नकुल पासून ते काश्मीरच्या आता 4000 वर्षांचा इतिहास त्याने काश्मीरचा पूर्ण म्हणजे नकुल पासून अजूनपर्यंत जे 1150 पर्यंत जो काय तो पूर्ण इतिहास त्याने लिहून काढला होता. आणि योग्य इतिहासकार कसा असावा तो तेच सांगतो, कारण सत्य आहे तो तेच सांगतो जे हेरोडोटसने सांगितलेलं आहे. लक्षात येते. तर अशा प्रकारे सो कधी हा विचार देईल, कधी तो विचार देईल, पण एमपीसी अजून एवढ्या लवकर एवढी जंप घेणार नाही.
सो मे बी पॉसिबली पुढच्या काळामध्ये तसं ते सांगू शकेल. जनरली सध्या तरी प्रश्न विचारताना एकतर साहित्यिक स्त्रोत्र सांगा, विदेशी स्त्रोत्र सांगा, किंवा अजून काय म्हणतात त्याला पुरातात्विक स्त्रोत्र सांगा, किंवा त्याचं कंपॅरिझन करा सर्वात चांगलं कोण आहे. तर जनरली तो विचारला जातो त्याच्यामध्ये की सर्वात चांगलं कोण आहे, ऐतिहासिक स्त्रोत्र की पुरातात्विक स्त्रोत्र. पुरातात्विक स्त्रोत्र नेहमी लक्षात ठेवा का एंडिंग काय असतं, पुरातात्विक स्त्रोत्र नेहमी सांगेल का, कारण ते दिसतात समजतात. इतिहास कसा पाढीन चढून सुद्धा सांगितलं जातं, लक्षात येते. काल्पनिक सुद्धा असू शकतो, नक्की ती प्रूव्हन माहिती नसते. इतिहास लिखित इतिहास नेहमीच लिखित नेहमीच साहित्यिक स्त्रोत्र नेहमीच चांगलं, पण सर्वात चांगला म्हटलं जातं तो म्हणजे पुरातात्विक भारताच्या इतिहासाबद्दल. ते सुद्धा एक महत्त्वाचं आहे. आपण हेरोडोटस बघू, ठीक आहे. आता इतिहासाचा पिता म्हटलं जातं. आता असं काय केलं जातं, त्याने काय आहे हेरोडोटस ना, हेरोडोटसचा हिस्टॉरिका, ठीक आहे, द हिस्ट्री किंवा द हिस्टॉरिका नावाचं त्याने ग्रंथ लिहिला. ऍक्च्युली मला माहिती नाही कधी कोणी एक पिक्चर आला होता राईज ऑफ पॉवर, म्हणजे 300 म्हणतात. तुम्ही त्याच्यामध्ये चित्र सुद्धा टाकलेलं आहे 300 मूवीचं, खूप गाजलेला मूवी होता. त्या 300 मध्ये पर्शिया आणि ग्रीक वॉर दाखवले. पर्शिया म्हणजे सध्याचा इराण, ठीक आहे, मध्य आशिया जवळजवळ पर्शियन प्रॉस्परस पीपल, ठीक आहे. म्हणजे या पिरियड हा 600-500 BC मध्ये जो पिरियड आहे याच्यामध्ये जगातलं सर्व जग म्हणजे पर्शिया, आणि जगातला सर्व 50% माल पर्शियामध्ये यायचा, ठीक आहे, सर्वात प्रॉस्परस आहे. आणि युरोपचा बऱ्यापैकी भाग पर्शियन लोकांच्या हातात आहे. त्यामुळे जो युरोपच्या सर्वात दक्षिणेला असलेला ग्रीस देश आणि पर्शिया यांच्यामध्ये नेहमी भांडणं झालेली आहेत. आणि पर्शिया प्रचंड पॉवरफुल आहे. जेव्हा अलेक्झांडर मॅसेडोनियावरून जेव्हा निघतो तसं पहिल्यांदा कोणाला हरवतो, तर तो पर्शियन साम्राज्याला हरवतो आणि तो भारताकडे येतो. जे अलेक्झांडरने हरवेपर्यंत पर्शियन साम्राज्य सर्वात मोठं साम्राज्य आहे, लक्षात घेण्यासारखं आहे, ठीक आहे. तर जनरली हेरोडोटस ग्रीक आहे, त्यामुळे जेव्हा तो हिस्टॉरिकल येतो जनरली त्याच्यामध्ये ग्रीक आणि पर्शियन वॉर बद्दल माहिती दिली आहे. जे मी 300 वॉर सांगितलं ते सुद्धा त्याने त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, ठीक आहे. तर तो ऍक्च्युली वॉर बद्दल त्याला पहिले वॉर म्हटलं जातं, पहिले पेलोपोनेसियन वॉर. तर ते याच्या असं म्हणतात की याच्या जन्माच्या आधीच ते वॉर सुरू झालं. जो 20 ते 22 वर्ष ते युद्ध चाललेलं आहे, म्हणजे त्याचे फेजेस लढल्या गेल्या, वेगवेगळ्या फेजेसमध्ये ते युद्ध लढलं गेलं. लक्षात ठेवा एक इतिहासकार म्हणून त्याच्याकडे काय आहे, तर तो त्याने इतिहास लिहिताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेटी दिल्या. एकतर जेव्हा त्याने वॉरची हिस्ट्री, त्याने पूर्ण युद्धाचा इतिहास आहे, त्याने जे ग्रंथ लिहिला हिस्टोरिया हा पूर्णपणे एका युद्धावरती आधारित तो पूर्ण एका टप्प्याटप्प्याने झालेल्या युद्धाचा इतिहास आहे. त्याने अनेक खंड त्याच्यामध्ये लिहिलेले त्या युद्धाचे, ठीक आहे. त्याने त्या प्रदेशाची भौगोलिक माहिती देतो की हा जे वॉर झाला पर्शियाचा प्रांत कसा होता, ग्रीकचा प्रांत कसा होता, जे युद्ध झालं ते ठिकाण कसं, त्याची भौगोलिक माहिती देतो, ठीक आहे. तो आता त्याच्या जन्माच्या आधीपासून हे वॉर सुरू झालेलं होतं, त्यामुळे त्याला जी माहिती मिळाली ती ऐकून मिळाली. सो त्याने इतिहास ऐकून माहितीवरती लिहिला, पण त्याने ज्या लोकांनी माहिती सांगितली तिकडे त्याला जाऊन ती माहिती त्याने विचारली. त्याने ती माहिती विचारलेली आहे आणि ती माहिती विचारताना त्यांनी ती माहिती डबल चेक केली. सो इतिहासकाराने काय करावं, माहिती डबल चेक करावी, प्रत्यक्ष ठिकाणांना भेट द्यावी, भौगोलिक माहिती सांगावी. त्याने इतिहास लिहिताना कधीही स्वतःचा विचार, काही जण त्याच्यावरती दोष लावतात की तो ग्रीकांच्या बाजूने, पण ऑब्वियसली कारण तो ग्रीक असल्यामुळे त्याने थोडंसं ग्रीकांबद्दल थोडंसं हे केलेलंच आहे. पण अनेक जण म्हणतात, जनरली असं म्हणतात की तो त्रयस्थ म्हणून इतिहास लिहायचा. सो अनेक अशा काही क्वालिटी त्याच्यामध्ये सापडतात, त्याची आपण एकदा त्याच्यामध्ये मुद्दे दिलेले आहेत तरी. तर ते एक आहे. तर आपण आता बघताना त्याने भारताबद्दल काय सांगितलंय थोडक्यात, म्हणजे हेरोडोटस मात्र भारताबद्दल फार माहिती देत नाही. जनरली तो भारताबद्दल आणि फारसबद्दल माहिती देतो. तो काय म्हणतो की भारतामध्ये कच्चे मासे खाल्ले जातात, कच्चं मांस खाल्लं जातं, काही लोक शाकाहारी सुद्धा आहेत याची माहिती देतो. तो अशा मुंग्यांची माहिती देतो जे सोनं शोधतात. आता मुंग्या कसं सोनं शोधतील याच्याबद्दल हे आहे. जनरली असं आहे की वाळवी जी असते, वाळवी आपल्याला लागते, ज्याला जो वाळवीचा जो प्राणी असतो तो जनरली जमीन किंवा ते लाकूड जमीन खणतो आणि त्याच्यामध्ये सोन्याचे कण जेव्हा त्याला विशिष्ट लागतो तो बाहेर टाकतो, असं बहुतेक असावं. काही जण म्हणतात एक प्राणी छोटासा दिलाय, काही म्हणतात हा पॉसिबली हा प्राणी असावा, त्याने तो बघितला असावा आणि त्याला मुंग्यांसारखा वाचला असावा. म्हटले पण याचा उल्लेख तुम्ही बघा प्लिनीने सुद्धा याचा उल्लेख केला आहे. अनेक ग्रीक लोकांनी भारतामध्ये असा एक प्राणी आढळतो तो सोनं शोधतो असा सुद्धा उल्लेख केला.
भारतीयांचा त्वचेचा रंग गडद आहे, बबीस त्यांच्यापेक्षा गडदच आहे, याने त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याने एंडोकॅनॅलिझम म्हणजे एक अशी जमातीचा उल्लेख केला आहे जी एंडोकॅनॅलिझम म्हणजे कॅनिबल म्हणजे काय, मनुष्य खाणारे, कॅनिबल मनुष्य खाणारे. पण त्याने अशी एका जमातीचा उल्लेख केला आहे ज्या जमातीमध्ये त्यांच्या जमातीची माणसं मेले, आई वडील मेले, कोणी मेलं तर त्याला खाल्लं जायचं, म्हणजे आई वडील मेले की त्याला खाणं, याचा सुद्धा अशा जमातीचा सुद्धा भारतामध्ये उल्लेख केलेला आहे. भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात याचा उल्लेख केला आहे. सो आपण बघू हेरोडोटस बद्दल आपण थोडीशी माहिती घेतली, त्याला इतिहासाचं जनक म्हटलं जातं. आता हे जनरल आहे हेरोडोटस किंवा टेसिस जे आहे त्याचे हे त्यांनी भारताबद्दल काय म्हटलं. जेव्हा अलेक्झांडरच्या आधी ग्रीक इतिहासकारांनी भारताबद्दल काय म्हटलं याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेतली. कधी काही कुठे काही लिहिण्यासारखं आलं तर ते लिहावं, आणि पण जनरली प्रीमध्ये याच्या संबंधित प्रश्न येतात. फार मेन्सला मी जसं म्हटलं की जर हेरोडोटस आहे तर त्याने इतिहासात एक इतिहासकार असा असावा याच्याबद्दल जे सांगितलंय त्याच्याबद्दल लिहू शकतो, पण इट विल टेक टाइम. आता आपण जे ग्रीकांमध्ये जे प्रवासी भारतामध्ये आले त्याच्यामध्ये जे सर्वात महत्त्वाचं आहे ज्याला म्हटलं जातं मेगास्थेनिस. सो आपण थोडीशी मेगास्थेनिस बद्दल माहिती, बऱ्यापैकी डीप मध्ये थोडी माहिती, त्याच्यामध्ये विषय सुद्धा थोडासा उलगडून दाखवतो त्याच्यामध्ये. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेगास्थेनिस. सो मेगास्थेनिस नियार्कस पण आहे. आता एक अजून एक मुद्दा त्याच्यामध्ये राहिला, जसं मी म्हटलं की एक मुद्दा त्याच्यामध्ये होता की पहिला जो होता तो म्हणजे अलेक्झांडरच्या आधी भारतामध्ये आलेले, ठीक आहे. दुसरे अलेक्झांडर बरोबर भारतात आलेले. मग त्याच्यामध्ये मग आपण 3 व्यक्ती बघतो, नियार्कस आहे, ऑनेसेफ्रेटिस आहे आणि अरिस्टोबुलस आहे. आता यांच्याबद्दल माहिती म्हणायची झाली तर हे अलेक्झांडर बरोबर प्रत्येकाची वेगवेगळी माहिती आहे. हे अलेक्झांडर बरोबर भारतामध्ये युद्धासाठी आले, ठीक आहे. आणि जसं की नियार्कस, आता नियार्कस हा का होता, त्याचा शिप कॅप्टन आहे, ठीक आहे. जेव्हा अलेक्झांडर बियास नदी त्याने क्रॉस केली नाही आणि तो भारतातून जेव्हा रिटर्न केला, निघून गेला, त्यावेळेस त्याने त्याच्या सैन्याचे 2 भाग पाडले. एक भाग जमिनी मार्गे स्वतः अलेक्झांडर घेऊन गेला, ठीक आहे, आणि दुसरा भाग त्याचा नियार्कस सेनापती आहे त्याने समुद्री मार्गाने दुसरा भाग त्याचा सैन्याचा घेऊन गेला, तो नियार्कस. आणि त्याने जे भारताबद्दल मध्ये बघितलं ते त्याने लिहिलं. सो मी 2 मुद्दे झाले आपले. पहिले अलेक्झांडरच्या आधी भारताबद्दल ग्रीक लोकांनी काय म्हटलेलं आहे, दुसरं जे अलेक्झांडर बरोबर भारतात आले त्यांनी जे बघितलं त्याच्याबद्दल, आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे मेगास्थेनिस. सो आता आपण मेगास्थेनिस बघू, ठीक आहे. सो मेगास्थेनिस, आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं एक लक्षात घ्या की 326 BC मध्ये अलेक्झांडरचं आक्रमण सुरू झालेलं आहे. त्यावेळेस भारतामध्ये नंद साम्राज्य राज्य करत आहे. एक थोडीशी स्टोरी अशी म्हटली जाते की बियास नदीपर्यंत आल्यावरती अलेक्झांडरच्या सैन्याने, जो अलेक्झांडर घेऊन डीपमध्ये घेऊ, पण बियास नदी पाशी आल्यावरती अलेक्झांडरचं म्हणजे इतिहासामध्ये अलेक्झांडरला जगज्जेता म्हटलं जातं. भारतीय इतिहासामध्ये तर तो जगज्जेता आहे का, तर जर तो जगज्जेता असला असता आणि त्याचा भारतावरती एवढा प्रभाव पडला असता तर तात्कालिक साहित्यामध्ये अलेक्झांडरचा उल्लेख कुठेतरी दिसला असता, तो कुठेच दिसला नाही. म्हणजे भारतीय इतिहासकारांसाठी असं म्हटलं जातं की तो त्याला वावटाईसारखा आला आणि निघून गेला, त्याचा काहीच भारताच्या इतिहासावरती हे केलं. त्यामुळे भारतीय इतिहासकारांनी त्याला फारसं महत्त्व दिलं नाही. जे पाश्चिमात्य त्याला जगज्जेता म्हटलं जातात, तिकडे भारतीय इतिहासकार महत्त्व अलेक्झांडरला फारसं देतच नाही. तो कुठपर्यंत आला, पंजाबमधल्या बियास नदीपर्यंत आला आणि रिटर्न गेला. जेव्हा बियास पर्यंत आला त्याच्या सैनिक म्हणाले आम्ही पुढे जाणार नाही बियासच्या. ते म्हणाले का, तर ते म्हणतो आपण कधी निघालो होतो अलेक्झांड्रियावरून, की आपण याच्यावरून आपल्या कॅपिटल मधून कधी निघालेलो होतो, ठीक आहे, आणि आपण कधी इकडे पोहोचलेलो, आपण किती जण निघालो होतो, किती जण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि आपल्याला भारतामध्ये एंट्री केल्यावरती जवळजवळ 25 पेक्षा जास्त टोळ्या, साम्राज्याने छोट्या मोठ्या टोळ्यांनी 5000 पासून 20000 पर्यंतच्या टोळ्या होत्या. यांनी एवढा आपल्याला त्रास दिलेला आहे या बियास नदीच्या पुढे. तर भारताचा सर्वात मोठा राजा
म्हणजे नंदकुलाचा राजा बसलेला आहे आणि आपण ते म्हणतात की नंदकुलाचा राजा बसलेला आहे आणि 2 लाखाचं सैन्य घेऊन बसलेला आहे, त्याच्यापुढे आपला निभाव कसा लागणार. आणि मग अलेक्झांडरने मान्य केलं, अलेक्झांडर निघून गेला. जेव्हा अलेक्झांडर स्पेसिफिकली तेव्हा नंदकुलाबद्दल आणि बाकीची माहिती त्याच्यामध्ये घेऊ. आपल्याला मूळ मुद्दा आहे मेगास्थेनिसचा, ठीक आहे. आता 320 आता पुढे नंदकुलाला हरवून, ठीक आहे, पुढे आपण बघतो की नंदकुलाला हरवून जो भारताचा पहिला सम्राट बनलेला आहे त्याला म्हटलं जातं तो म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्याचा पिरियड आहे 321-322 मध्ये. जनरली तो काय झालेला आहे, तो गादीवरती बसलेला आहे, पाटलिपुत्र मध्ये गादीवरती बसलेला आहे असं म्हटलं जातं की तो 322-321 च्या दरम्यान उलट मोजलं जातं. तर त्या चंद्रगुप्त मौर्य गादीवरती बसलाय आणि जवळजवळ 298 BC पर्यंत तो जगलेला आहे. सो 322 पासून 298 पर्यंत तो जगलेला आहे. आता याच्यामध्ये काय झालं, आता चंद्रगुप्तने काय केलं याच्याबद्दल फार माहिती सापडत नाही. म्हणजे त्याने मगध जिंकलेला आहे, पण त्याने दक्षिण भारत कसा जिंकला. जेव्हा आपण मौर्यांची चर्चा करू त्यावेळेस एक चर्चा होती की मौर्यांचं साम्राज्य अफगाणिस्तानच्या कोतांपासून दक्षिण भारतापर्यंत आहे, दक्षिणची 4 राज्य सोडली तर तिथपर्यंत आहे. पण हे नक्की कार्य केलं कोणी, हे पूर्ण भारत. कारण तुम्ही बघता चंद्रगुप्त मौर्य आहे, बिंदुसार आहे आणि अशोक आहे, हे 3 महत्त्वाचे किंग्स आहेत या याच्यामध्ये. तर याच्यामध्ये गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला एन्शियंट इंडियामध्ये मॅक्सिमम क्वेश्चन जे विचारले जातात ते 3 साम्राज्याबद्दल विचारले जातात, ठीक आहे. एक तर आहे मौर्य, दुसरे गुप्त आणि तिसरे वर्धन. आणि हे 3 आहेत ज्यांनी काय केलंय, भारत एकत्र केलं. मौर्यांनी संपूर्ण भारत पहिल्यांदा एकत्र केला. दुसरे करणारे म्हणजे गुप्त, इनडायरेक्ट प्रशासन ठेवलंय तरी दुसरे करणारे गुप्त. आणि तिसरं उत्तर भारत करणारे सर्वात शेवटचे म्हणजे वर्धन. म्हणून सर्वात जास्त आपल्याला प्रश्न विचारले जातात ते 3 साम्राज्याबद्दलच विचारले जातात. तर मी म्हणत होतो की चंद्रगुप्त मौर्य आहे, त्याच्यानंतर मग बिंदुसार आहे आणि त्याच्यानंतर अशोक. आपल्याला माहिती आहे अशोकाने कलिंगा जिंकलेलं आहे, त्याच्या 13व्या इन्स्क्रिप्शन मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की त्यांनी कलिंगा जिंकले. मग आणि बिंदुसाराबद्दल म्हटलं जातं त्याने जेवढं वडिलांकडून घेतलं तेवढंच मुलाला दिलं, म्हणजे त्याने काही वाढवलं नाही. तर मग बाकीचं सर्व भारत मगध जिंकल्यानंतर बाकीच्या पूर्ण दक्षिण भारतापर्यंत, आणि दक्षिण भारतामध्ये जे लेखन झालेलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की मौर्यांचा उल्लेख आहे. मौर्यांचे एका कवितेमध्ये उल्लेख आहे की मौर्यांचे घोडे पांढरी निशाणं घेऊन आमच्यापर्यंत दौडत आले, त्याची निशाणं पांढरी होती आणि त्याचा उल्लेख काव्यात्मक रीतीने त्याच्यामध्ये केलेला आहे. पण हा दक्षिण भारत कसा जिंकला याच्याबद्दल काहीच माहिती सापडत नाही. पण असं म्हटलं जातं की चंद्रगुप्त मौर्याने, जसं की प्लुटार्क नावाचा एक व्यक्ती आहे, इतिहासकार आहे, त्याने सांगितलं की तो म्हणतो की चंद्रगुप्त मौर्याने 6 लाखाच्या सैन्यानिशी पूर्ण भारत जिंकून काढला. तर हा उल्लेख आढळतो. आता जे मेगास्थेनिसकडे बोलतो तेव्हा आपल्याला एक वर्ष महत्वाचं असतं, ते म्हणजे 305. 305 BC मध्ये जे इराकच्या एरियामध्ये एक व्यक्ती गादीवरती बसला ज्याला म्हटलं जातं सेल्युकस निकेटर. म्हणजे जे काही अलेक्झांडरचं साम्राज्य होतं तर अलेक्झांडर मेल्यानंतर वयाच्या 33व्या वर्षी तो मेल्यानंतर त्याच्या साम्राज्यामध्ये वाद सुरू झाले आणि पुढे जाऊन त्याच्या एका पार्टमध्ये सेल्युकस निकेटर 305 मध्ये गादीवरती बसला. त्याला पण खूप संघर्ष करावा लागला, या सगळ्या गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये घटना अशी झाली की सेल्युकस निकेटरला आता वाटायला लागलं की जे चंद्रगुप्त मौर्याने जे प्रदेश जिंकलेले आहेत, अलेक्झांडर जे प्रदेश जिंकलेले होते ते प्रदेश आपल्या परत ताब्यात यावे. म्हणून त्याने काय केलं, 305 मध्ये भारतावरती अटॅक केला. भारतावरती म्हणजे मगध साम्राज्यावरती जे पार्ट आहे ते परत गेड्रोसिया, जे काही पार्ट होते ते पार्ट त्याने हे करण्यासाठी अटॅक केलेला आहे. पण आणि ते इयर आहे 305. पण आता ती परिस्थिती राहिलेली नव्हती. ती कसं केलं, काय केलं ते मौर्य साम्राज्यात आपण बघू. पण ती परिस्थिती राहिलेली नव्हती जी नंद काळात होती, ठीक आहे. नंतर काळामध्ये बिहारचा पुढचा भाग हा वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये वाटला होता. अलेक्झांडर चंद्रगुप्त मौर्याने सगळ्यांना एकत्र केले, परत ती परिस्थिती राहिली नव्हती. 305 मध्ये अलेक्झांडर आणि सेल्युकस निकेटरचे युद्ध झालं आणि या युद्धामध्ये सेल्युकस निकेटर हरलेला आहे. आणि मग ते करार झाला त्याच्यामध्ये. मग सेल्युकस निकेटरने आपले 5 पार्ट त्याला दिले, गेड्रोसिया, जेड्रोसिया वगैरे सगळे 5 अफगाणिस्तानचे काही 5 पार्ट त्याला दिले. कोणाला? चंद्रगुप्त मौर्याला. चंद्रगुप्त मौर्य ते 5 पार्ट दिले. चंद्रगुप्त मौर्याला मौर्य घराण्यात आपल्या मुलीचं लग्न केलं. कोणाशी केलं काही माहिती नाही, पण मौर्य घराण्यात आपल्या मुलीचं लग्न केलेलं आहे. आणि
चंद्रगुप्त मौर्याने सेल्युकस निकेटरला 500 हत्ती दिले. त्या पॅक्ट जो झाला त्याच्यामध्ये हे झालं. तर याचाच सेल्युकस निकेटरचाच एक दरबारी व्यक्ती जो आहे काही काळाकरता काय केलेला आहे, चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात आलेला आहे, तोच म्हणजे मेगास्थेनिस. तो 4 वर्ष भारतात आलेला आहे. तो पंजाब मार्गे आलेला आहे आणि तो 4 वर्ष या चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात किंवा मगधमध्ये किंवा पाटलीपुत्रमध्ये राहिलेला आहे. आणि त्याने मग 2500 वर्षापूर्वी जे काही बघितलं ती माहिती त्याने लिहून काढली. त्याचा एक ग्रंथ लिहून काढला, तर त्याला म्हटलं जातं इंडिका. आता मूळ इंडिका आढळत नाही. सर्वात महत्वाचं असेल तर मूळ इंडिकाची प्रत आढळत नाही. त्याने जे मूळ इंडिका लिहिलं ती प्रत आढळत नाही. पण एक लक्षात घ्या की त्याने इंडिका लिहिल्यानंतर जेव्हा ग्रीकमध्ये परत गेला, जेव्हा ते ग्रंथ परत लिहून गेला, तेव्हा प्लिनी आहे किंवा त्याच्यामध्ये काही असे काही ग्रीक लेखक होते, त्यांनी प्लुटार्क आहे, असे काही लेखक आहेत, त्यांनी काय केलं, याच्या ग्रंथातले उतारे घेतले. ते ग्रंथातले उतारे आपल्या ग्रंथामध्ये छापले. उतारा जसा घेतला आणि त्याच्यावरून आपली माहिती लिहिली. त्यामुळे मूळ ग्रंथ जरी नसला तरी सुद्धा काय ते उतारे शापित होते आणि शापित होते. आणि ते पुढे जाऊन काही लोक म्हणजे शॉनबेक असेल, जॉन वॉटसन असेल, त्यांनी 1887च्या तेव्हा हे सगळे उतारे एकत्र केले आणि त्यांनी एक ग्रंथ तयार केला ज्याला म्हटलं जातं मेगास्थेनिस इंडिका. ते आहे, तो आहे मेगास्थेनिस इंडिका. मग त्या उतारामध्ये काय काय आढळतं त्याच्याबद्दल आपण त्याच्यामध्ये थोडंसं बघू. सो एकतर त्याने भारताचा भूगोल सांगितला आहे. भारताचा भूगोल म्हणजे की भारत कसा आहे, की भारत चौकोनी आकाराचा देश आहे. आणि मग जेव्हा यांच्यामध्ये अंतर जे होतं तर स्टेडियम म्हणजे जनरली काही म्हणतात स्टेडियम. आणि तुम्हाला माहिती आहे रोमन साम्राज्यामध्ये स्टेडियम होते सर्वात मोठं युद्ध करण्यासाठी. सो जनरली तिकडे असं म्हणतं की स्टेडियममध्ये मोजलं जातं. स्टेडियम म्हणजे जनरली काही जण म्हणतात की नाही, जेव्हा आपण रोड बनवतात तेव्हा 2 विशिष्ट अंतरावरती ठेवले जातात आणि भिंगामधून ते दुर्बिणीमधून ते अंतर मोजलं जातं, तो स्टेडियम असतो. ठीक आहे, ते स्टेडियम आहे. तर ते म्हणतात की भारत कसा आहे, भारत जवळजवळ उत्तर दक्षिण 32,000 स्टेडियम आहे आणि पूर्व पश्चिम 28,000 स्टेडियम आहे, असा उल्लेख मेगास्थेनिस करतो. आणि मग त्याच्यामध्ये तो अनेक गोष्टींचा उल्लेख करतो, म्हणजे हिमालयाचा उल्लेख करतो. आता कसं आहे याच्यामध्ये माहितीये की ग्रीक लोक काय लँग्वेज भारतीय गोष्टीला यूज करतात याच्यामध्ये सुद्धा एक वैविध्य आहे. म्हणजे चंद्रगुप्ताला ग्रीक लोक जे उल्लेख करतात ते सँड्रोकोट्टस करतात. सो लक्षात घ्या, त्याला सँड्रोकोट्टस म्हणजे चंद्रगुप्त. सो असं आहे. जसं की मग तो हिमालयाचा उल्लेख हिमोस किंवा हिमोडोस म्हणून तो हिमालयाचा उल्लेख करतो. तर त्याने भारतामध्ये काय उल्लेख केलेला आहे, तर त्याने सिंधू नदीचा उल्लेख केलेला आहे, त्याने हिमोडोसचा हिमालयाचा उल्लेख केलेला आहे. दक्षिणेचा त्याने फार मोठ्या प्रमाणात त्याने उल्लेख केलेला नाही, कारण तिकडे गेलो तर फार त्याने उल्लेख केला नाही, पण ते आकार भारताचा असा असावा हे त्याने सांगितलं आहे. त्याने त्याचं जनरली हाईट स्पेस किंवा जे आपण झेलमचं युद्ध होतं, अलेक्झांडरची पूर्व राजाबद्दल बरोबर युद्ध झालं. ते युद्ध झेलमचं युद्ध, झेलमला ते हाईट स्पेस म्हणतात. तो हाईट स्पेस युद्ध प्रसिद्ध आहे, तर त्याचा उल्लेख केलेला आहे. लक्षात घ्या, त्याने भारताचा आकार चौकोनी सांगितलेला आहे. त्याने सिंधूचा उल्लेख केलेला आहे. त्याने उत्तरेकडे जे पर्वतांना हिमालय हेमोडोस म्हटलंय की हिमोस म्हटलेला आहे, तो असा उल्लेख केला आणि त्याने भारताचा आकार सांगितलाय. सो असं म्हणजे जनरली मेगास्थेनिसने भारताच्या जॉग्राफी बद्दल काय सांगितलंय ते काही शब्द, काही लाईन्स त्याच्यामध्ये आपल्याला लिहिता येते. ठीक आहे, त्याने नद्यांचा उल्लेख केला, त्याने गंगेचा उल्लेख केलेला आहे. तो गंगेचा उल्लेख म्हणजे गंगेरिदाई, तो गंगेचा उल्लेख त्याने गंगेरिदाई केलाय. किंवा आपण ज्याला म्हणतो सिंधूचा उल्लेख केला आहे. किंवा हाईट स्पेस अशीच म्हणतात झेलमचं युद्ध जे झालं होतं ते अलेक्झांडर आणि पूर्व राजामध्ये झालं होतं आणि ते आपण त्याच्यामध्ये जेव्हा येईल तेव्हा चर्चा करू. पण त्याचा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे. तर तुझा उल्लेख केलेला आहे. देवतांचा उल्लेख केला आहे त्याने. हेरेक्लिस म्हणजे एक उल्लेख आहे त्याच्यामध्ये की पूर्व राजाने जेव्हा अलेक्झांडरने अचानक एका रात्री 2000 सैन्यानिशी झेलम नदी पार केली आणि 2000 सैन्यानिशी कारण पाऊस चालू होता. एका बाजूला अलेक्झांडरचं सैन्य, दुसऱ्या बाजूला पुरूचं सैन्य, आणि पाऊस सुरू झाला. झेलम दुथडी होऊन वाहू लागली आणि त्याला असं होतं की पाऊस पडू लागला तर 4 महिने काही युद्ध होणार नाही, कारण कोणी एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावरती जाऊ शकणार नाही. त्यामुळे हा निश्चित राहिला की आता काही युद्ध होणार नाही. पण अचानक अलेक्झांडरने एका रात्रीतून एक अशी निमुती
जागा शोधली की तिकडे आपल्याला नदी पार करता येईल, तरी ती पार केली आणि 2000 सैन्यानिशी झडप लागली. आता याच्यामध्ये असं तेव्हा गुरुराजा हरला, मला राजासारखं वागावं वगैरे ते आहे. आणि तुम्ही युपीएससी प्रश्न विचारला होता की प्रत्येक भारतीय राजा युद्ध करण्याच्या आधी एका देवताची पूजा करतो आणि याने सुद्धा कुरु राजाने सुद्धा युद्ध करण्याच्या आधी एका देवताची पूजा केली. जो देवताची पूजा एका दगडावरती ठेवली, त्याची पूजा केली. तो देवताचं नाव ग्रीक लोक होतं हॅरेक्लिस. मग हॅरेक्लिस म्हणजे कोणती देवता? हॅरेक्लिस म्हणजे हरिकृष्ण. सो कृष्ण हे ते सुद्धा त्याचा उल्लेख आहे. किंवा त्यांनी अजून डायनियस म्हणजे शिवदेवता. सो अशा सुद्धा नावामध्ये येतात. त्यांनी देवतांचा सुद्धा उल्लेख केला, भारतीय देवतांचा. तसं त्यांनी काही प्राण्यांचा, हत्ती लक्षात घ्या. हत्तीचा जे तुम्ही बघितलं तर हत्ती खूप वेगवेगळं आहे. म्हणजे जेव्हा फारसी लोकांनी जेव्हा भारतावरती जेव्हा विजय मिळवला, सिंध प्रांत, लक्षात घ्या दारियस आहे, दारियस फर्स्ट आहे किंवा दारियस थर्ड आहे, किंवा हे जे फारसी किंग आहेत, दारियस फर्स्टने सर्वात पहिल्यांदा अटॅक केला होता भारतावरती. ठीक आहे. आणि पुढे जाऊन त्याला सफलता एवढी आली नव्हती. पण पुढे जाऊन काय झालं आहे, भारताचा पाठ त्यांच्या सिंध, ते स्वतः म्हणतात की आमचं साम्राज्य, फारसी साम्राज्य 23 भागांमध्ये विभागले गेले. त्यापैकी काही ठिकाणी 19वा, काही ठिकाणी 21वा भाग जो आहे तो भारत आहे. आणि भारतामध्ये आम्हाला त्यांना सैनिक मिळत आहेत. त्यांनी सैनिकांचं वर्णन सुद्धा केलं. भारतीय सैनिक शस्त्र कसे हे करतात, त्याचे धनुष्य कसे खतरनाक आहे हे सुद्धा उल्लेख केला. जेव्हा पारसी अटॅक केली तेव्हा त्याच्यामध्ये आपण ते घेऊ त्याच्यामध्ये. ठीक आहे. पण हत्ती भारतावरती जेव्हा भारत जिंकला तेव्हा फारसी लोकांना पहिल्यांदा हत्ती प्राणी समजला. आणि तुम्हाला माहिती असेल स्पार्टा वॉर, जेव्हा 300 मूवी बघतात तर स्पार्टा वॉर मध्ये जेव्हा हत्ती वापरण्यात आले ते भारतीय हत्ती आहेत. ग्रीकांनी हत्ती तोपर्यंत बघितले सुद्धा नव्हते. पण हा खूपचा अजस्त्र प्राणी. आणि तुम्ही बघा मध्ययुगीन भारतापर्यंत हत्ती हा म्हणजे अक्षरशः तुम्ही बघा की आपल्या पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये सुद्धा जेव्हा बाबर जेव्हा त्या पानिपतमध्ये स्वतःची सैन्य रचना व्यूहरचना 12,000 सैन्यानिशी करून बसलाय, तेव्हा जेव्हा लोधी जेव्हा अटॅक करायला येतो तर पहिल्यांदा तो हत्ती घेऊनच येतो. सो समोरच्या सैन्यावरती जर अटॅक करायचा तर सर्वात पहिल्यांदा हत्ती वापरायचे. हत्ती काय करायचे, हत्ती सोडायचे. हत्ती समोरच्या सैन्याला चिरडत जातील, मग सैन्य पाठवायचं. ग्रीकांनी याच्यावरती शोध लावला होता की हत्तीला मारायचं, हत्तीला पाठ मारायचं म्हणजे हत्ती पडते. मग आपण त्याच्यावरती शोध लावतो हत्तीला दारू वाजा, म्हणजे त्याला काही पाठ लागणार नाही म्हणजे ते. मग त्याच्यावरती हे शोधलं याने खंदकखाना. जेव्हा पानिपतचं युद्ध म्हणतो, जेव्हा त्यांनी स्ट्रॅटेजी बाबरने तयार केली, त्याच्यामध्ये सर्व त्यांनी खंडक त्यांनी जवळ टाकून दिले. जे हत्ती पहिल्यांदा आले ते हत्ती पडले. ठीक आहे. आणि सगळं सैन्य जेव्हा सी आकाराच्या रचनेमध्ये आलं आणि मग त्यांनी तोफांचा पहिल्यांदा वापर केला. जेव्हा ते स्पेसिफिक केलं तेव्हा त्याच्यामध्ये बघू. पण हत्ती प्राण्याचा सुद्धा उल्लेख याने मेगस्थनीसने सुद्धा केलेला आहे. तो हत्तीचा उल्लेख केलेला आहे. नंतर मग अशी म्हणलं सोनं शोधणाऱ्या मुंग्या, त्याचा सुद्धा त्याने उल्लेख केला आहे. त्याने लहान मुलांप्रमाणे इकडे प्राणी आहेत, लहान मुलांप्रमाणे बोलणारे पोपट आहेत इकडे. हे पोपट आहेत, माणसं आपल्याला माहिती पोपट माणसासारखा बोलतो, तिथे हे करतो. तर तशी तिकडे असे काही पक्षी आहेत जे बघून त्याला आश्चर्य वाटलं की हा असा प्राणी जो लहान मुलांसारखा बोलतो ते माणसाच्या आवाजामध्ये. तर त्याचा सुद्धा उल्लेख त्याने केलेला आहे. तो हे काही जसं की भूगोलाचा उल्लेख, नद्यांचा उल्लेख, देवतांचा उल्लेख, प्राण्यांचा उल्लेख, अर्थव्यवस्थेचा उल्लेख केलाय की जमीन सुपीक आहे, सोनं चांदी आयर्न टीन हे सगळं मिळतं, याचा सुद्धा उल्लेख त्याने केलेला आहे. असं आहे मेगस्थनीसने. पुढचं बघू. मेगस्थनीस आता पिकांचा उल्लेख केलेला आहे की जमीन सुपीक आहे, अनेक प्रकारची पिकं घेतली जातात. भारतीय योद्धा हे युद्ध पण करतात आणि वेळेपर्यंत कृषी करतात, याचा उल्लेख केला आहे. वार्षिक 2 पिकं, सुपीक जमीन आहे. तो जनरली गंगा आणि यमुना, पाटलीपुत्र हे नगर जे आहे नगर जे आहे ते जनरली 2 नद्यांच्या संगमावरती आहे. तिकडे तुम्हाला प्रचंड सुपीक जमीन आहे. त्यामुळे शेती करतायत, मग युद्ध करतायत आणि शांततेच्या काळात युद्ध सुद्धा शेती करतायत, त्याचा सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये आढळतो आहे. ठीक आहे. जमीन नष्ट करत नाही, म्हणजे युद्धाला जाताना कुठचाही राजा काय करतो, शेतामधून जात नाही. म्हणजे पुढे तर काही राजे असे आले जे समजा शेतामध्ये जमीन नष्ट झाली तर म्हणजे मुस्लिम राजे तर त्यांना भरपाई म्हणून देत असत. तर हा सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये आढळतो. ठीक आहे. आता काय गोष्टी अशा झाल्या की मेगस्थनीस आला, त्याने 4 वर्ष राहिला, पण त्याला इकडची भाषा समजत नाही. मग त्याने जेव्हा उल्लेख केला तर त्याच्या काही गोष्टी चुकीच्या सुद्धा आहेत. मे बी त्याने जे दिसलं ते लिहिलं, पण लक्षात घ्या ते दिसलं ते प्रत्येक वेळेस सत्य असेलच नाही.
मग त्याने काय काय लिहिलं जे असत्य होतं, की आपण त्याला म्हणतो असत्य. एक तो म्हणतो भारतामध्ये दासप्रथा नाही. सो लक्षात घ्या, भारतामध्ये दासप्रथा होती. भारतामध्ये म्हणजे अक्षरशः चाणक्याने सुद्धा अर्थशास्त्रामध्ये 9 प्रकारचे दास सांगितले आहेत. अर्थदास आहे, म्हणजे एखाद्याला पैसे दिले तो नाही देऊ शकला तर तो दास आहे. दंडदास आहे, राजाने दंड दिला तर तो व्यक्ती दास झाला, तो दास आहे. ठीक आहे. युद्धदास आहे. असे 9 प्रकारचे दास स्वतः चाणक्य म्हणतो सांगतो. दास प्रथा होती भारतामध्ये, पण ती दास प्रथा ग्रीकांनी एवढी कठोर नव्हती. ग्रीकांमध्ये काय होतं की दासांकडून काय करा, दासांना मारा, त्यांच्याकडून कष्टाची कामं करून घ्या, म्हातारा झाले की रस्त्यावरती फेकून द्या. भारतामध्ये ही पद्धत नव्हती. भारतामध्ये दासाला आपल्या घरातले व्यक्ती सारखं वागवलं जायचं, त्याला घरामध्ये राहू दिले जायचं, घरचं जेवण दिले जायचं, घरच्यांच्या लोकांचे वापरायचे तेच कपडे दिले जायचे, आणि त्याला अति कष्टाची कामं दिली जायची नाही, आणि म्हातारा झाल्यावरती रस्त्यावरती सोडले जायचे नाही. सो त्याला ही दास प्रथा नाही समजली, जी ग्रीकमध्ये अतिशय कठोर होती. ग्रीक अतिशय कठोरपणे वागतात, ती प्रथा त्याला इकडे काही समजली नाही. म्हणतो भारतामध्ये दास प्रथा नाही. सो त्याने ते बघितलं, तो म्हणतो भारतामध्ये, तो इंडिकामध्ये म्हणतो की भारतामध्ये दास प्रथा नाही. पण लक्षात घ्या, भारतामध्ये दास प्रथा होती, पण त्याला ती समजली नाही. हा मूळ आहे. दुसरं तो म्हणतो की भारतामध्ये 7 जाती आहेत. सो लक्षात घ्या, तो भारतामध्ये 7 जाती सांगतो, उच्च जाती सांगतो बघा. तो दार्शनिक सांगतो. दार्शनिक म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये दार्शनिक म्हणजे काय, तर ब्राह्मण व्यक्ती. ठीक आहे. दार्शनिक म्हणजे ब्राह्मण किंवा विद्वत्ता असलेला, तो त्याला दार्शनिक म्हणतो. धर्माचं ज्ञान असलेला तो त्याला दार्शनिक म्हणतो. तर दार्शनिक मध्ये सुद्धा 2 प्रकार पडतो. तो म्हणतो एक ब्रॅकोमॅन आहे आणि एक सार्वेन आहे. ठीक आहे. ब्रॅकोमॅनला तो म्हणतो की पुरोहित वर्ग असेल, तो पूजा वगैरे करतो, असा पुरोहित वर्ग आहे. आणि सार्वेन म्हणजे तो म्हणतो तपस्वी लोक, असे त्याच्यामध्ये भाग पडतात. तर एक दार्शनिक आहे, शेतकरी आहे, पशुपालक आहे, कारागीर आहे, सैनिक आहे, ओव्हरसियर आहे. ओव्हरसियर प्रिलिमिनरीला जनरली विचारला जातो. ओव्हरसियर म्हणजे मार्गाची देखरेख ठेवणारे किंवा प्रशासनाची देखरेख ठेवणारे, त्यांना ओव्हरसियर म्हटलं गेलंय. किंवा पार्षद आहे, जे राजाला मुख्य सल्ला देतात. तो म्हणतो, हे लक्षात घ्या, त्याने काय केलं, मेगस्थेनीसने कामावरून जाती पाडल्या. म्हणजे तो म्हणतो की युपिसने एक प्रश्न विचारला होता. मेगस्थेनीसच्या म्हणण्यानुसार, म्हणजे कामानुसार जो जात पडतो, तरी युपिसने पीड प्रश्न विचारला होता की मेगस्थेनीसने संख्येनुसार दुसरी जात कोणती सांगितली, म्हणजे ज्याची संख्या सर्वात जास्त आहे ते पहिले, म्हणजे ऑफिस शेतकरी सर्वात पहिले, कारण त्याची संख्या त्याला सर्वात जास्त दिसली. दुसरे कोण, तर दुसरे सैनिक, कारण सैनिक सर्वात जास्त आहेत. आणि सर्वात कमी कोण, दार्शनिक. लक्षात घ्या, जे काही न्याय वगैरे देतात असे लोक जे होते ते सर्वात कमी. सो असे, पण त्याने काही जाती सांगितल्या, 7 जाती. आणि त्या कशाप्रमाणे सांगितल्या, कामानुसार सांगितल्या. आणि भारतामध्ये जाती या कामानुसार नाही, ते जन्मानुसार होतात. आणि भारतामध्ये उच्च जाती होत्या, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. सो दुसरं अनुमान सुद्धा त्याचं चुकलंय. सो त्याने जी 2 अनुमान चुकली, याच्यापैकी हे त्याचं दुसरं अनुमान म्हणून त्याच्यामध्ये ते चुकलेलं आहे, त्याचं असं म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याने मग भारतामध्ये चोऱ्या होत नाही. मौर्यांचे दंडविधान खूप कठोर आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये ना कधी कधी काय होतं की दंडविधान विचारताना मौर्य आणि गुप्त अनेक वेळेसना कंपॅरिझन केलं जातं मौर्य आणि गुप्तांचं. म्हणजे मौर्य कसे होते, गुप्त कसे होते, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात. त्याच्यामध्ये सर्वात म्हणजे अनेक गोष्टी आहेत, काही सिमिलॅरिटीज आहे, काही डिसिमिलॅरिटीज आहे. पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची डिसिमिलॅरिटी म्हणजे मौर्य दंडविधान. मौर्याचं दंडविधान प्रचंड कठोर आहे. मौर्य लक्षात घ्या, मौर्यांना मनुष्य दंड कसे आहेत, तर अंगभंग, म्हणजे अंग तोड, म्हणजे अंग कापणं नाही, हात पाय कापणं नाही, तर हात पाय उखडणं. सो अंगभंग आहे, हत्तीच्या पायाखाली देणं, सुळावरती देणं, म्हणजे एखादा लोखंडी हे सूळ उभा करायचा, त्याच्यावरती माणूस बसवायचा आणि मग त्याला हळू खिचत खाली आणायचं आणि खालून ते सूळ जाईल आणि डोक्यातून बाहेर येईल. म्हणजे लक्षात घ्या, एवढे कठोर दंड. ते जर तुम्ही गुप्तांचं बघितलं तर गुप्तांनी मृत्यूदंड भारतात बंद केलाय, म्हणजे त्यांच्या साम्राज्यामध्ये बंद केलाय. हे आजही भारताला जमलं नाही. भारतामध्ये आज स्वतंत्र भारतामध्ये फाशी आजही, पण गुप्तांनी त्यावेळेस मृत्यूदंड बंद केला. आणि त्यांची सर्वात मोठा गुन्हा हा देशद्रोह, आणि सर्वात मोठी शिक्षा ही डावा हात कापणं, सो उजवा पडणे डावा हात कापणं. लक्षात येते. सो ही गुप्तांची म्हणजे वारंवार तो गुन्हा केला तर सो मॅक्सिमम त्याने आर्थिक दंड ठेवले होते, लक्षात येते. मग म्हणून तो म्हणतो
म्हणतो की मौर्यांचे दंड अतिशय कठोर आहेत. मौर्यांचे दंड एवढे कठोर आहे की तुम्ही टॅक्स नाही भरला, जवळजवळ 15% टॅक्स नाही भरला तर मृत्यूदंड होता मौर्यांकडे. इव्हन आपला राजा जर चंद्रगुप्त मौर्य जर रस्त्यातून जात असेल, म्हणजे त्याला पुढे जायचं तर रस्त्यातून जात आहे तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोरखंड बांधले जायचे आणि तो रस्ता कोणी क्रॉस केला तरी मृत्यूदंड होता. विचार करा, आज मोदी जात असेल कोणी क्रॉस केला तर काय होईल, तर मृत्यूदंड. म्हणजे विचार करा, टॅक्स भरला नाही, जीएसटी भरला नाही, मृत्यूदंड. सो मौर्याचे दंड विधान अतिशय कठोर आहे. म्हणतो भारतीय लोक चोऱ्या करत नाही, अरे कसे करणार, मृत्यूचे दंड बघितले का मौर्यांचे. भारतीय लोक जे अतिशय म्हणतो की भारतीय लोक हे चोऱ्या करत, जिकडे चोऱ्या भारतामध्ये चोऱ्या होत नाहीत. भारतीय लोक अतिशय इमानदार, भारतीय लोक खूप इमानदार आहे, भारतीय लोक खूप गोड बोलतात. याचा सुद्धा तो उल्लेख करतो. आणि म्हणतो काही ठिकाणी म्हणते की त्याने बहुपतित्व म्हणजे जास्त लग्न करण्याची पण प्रथा आहे. काही लोक विरोध करतात की असं नाहीये, पण म्हणतात की बहुपतित्वाची सुद्धा प्रथा त्या काळात होती, याचा सुद्धा उल्लेख त्याने केलेला आहे. तर अशा प्रकारे आहे. तर भारतीय समाजाबद्दल माहिती देतात, तो दास प्रथा, बहुविवाह, चोरी होत नाही, भारतीय इमानदार आहे, गोड बोलणारे आहेत, असं सुद्धा सांगतो. त्याच्यामध्ये जातीबद्दल मी सांगितलं. राजप्रसादाचे वर्णन दॅट इज मोर इंटरेस्टिंग. त्यांनी जनरली अंतर जे होतं ते स्टेडियामध्ये पोहोचलेलं अंतर होतं. ठीक आहे. तर तो म्हणतो की लांबीने पाटलीपुत्र. भारताचा इतिहास तुम्हाला माहिती असेल की 3 गोष्टींभोवती फिरतो. प्राचीन भारताचा मध्य अजून सुद्धा पाटलीपुत्र, कनौज आणि दिल्ली. सो प्राचीन भारतामध्ये राजधानी पाटलीपुत्र आणि या पाटलीपुत्रमध्ये राहिलेला आहे. पाटलीपुत्राबद्दल मेगास्थनीस पाटलीपुत्राला म्हणतो पालीपुत्रा. आणि मग जो पाटलीपुत्र जिकडे राजा राहतो, ठीक आहे, आणि पाटलीपुत्राचा उल्लेख करतो की पाटलीपुत्र हे शहर कसं आहे. तो पाटलीपुत्र हे शहर जे आहे हे ज्याला 64 द्वार आहेत, म्हणजे तो पूर्ण फेन्सिंग केली, लाकडाची फेन्सिंग. हे लाकूड खूप मुबलक प्रमाणात मिळते कारण गंगा आणि आजूबाजूचा प्रदेश आहे, जंगल आहे, सो लाकूड मिळत आहे. सो पूर्ण काय केले, जी काही नगराची संरचना केलेली आहे ती पूर्ण कशी लाकडांनी केलेली आहे. त्याला 64 द्वार आहे, 570 रुपये जास्त मिनारे आहेत. ठीक आहे. अनेक ठिकाणी होल्स केले, तिकडून काय करता येईल, तिकडून बाण मारता येईल. आणि जे 64 द्वारवरती मिनारे केले तिकडे सैनिक नेहमी फिरत राहतात. किल्ल्याच्या बाहेर खंदक बनवून ठेवलेले आहे. खंदकामध्ये म्हणतात पाणी सोडलेलं आहे, पाण्यामध्ये मगरी आहेत ज्यामुळे कोणी अटॅक करणार नाही. आणि जो वरती खालती येणारा दरवाजा आहे, जो गेट आहे, जो रस्ता जर कोणी अटॅक करायला तो वरती घेणार नाही असा दरवाजा आहे. आणि ते पाण्यामध्ये मगरी आहेत असं सुद्धा तो उल्लेख करतो. तो म्हणतो की जवळजवळ 80 स्टेडिया, त्यासाठी 9.5 किलोमीटर म्हणतात, की लांब शहर आहे आणि रुंदीमध्ये 1.5 किलोमीटर 15 स्टेडिया असा तो पाटलीपुत्राचा उल्लेख त्याच्यामध्ये करतो. सो पालीपुत्रा म्हटलंय, 64 द्वार म्हटलंय, 570 दुर्ग म्हटलंय आणि 80 स्टेडिया लांब, म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे लांबीने जवळजवळ 9.5 किलोमीटर आणि रुंदीने जवळजवळ 1.5 किलोमीटर एवढा तो पाटलीपुत्राला सांगतो. अजून माहिती बघून त्याची काय म्हणतो. तर ठीक आहे. तर पाटलीपुत्राचं वर्णन तरी सांगितलं. ठीक आहे. आता तो म्हणतो की पाटलीपुत्र जे आहे, पाटलीपुत्राचं प्रशासन कसं चालतं. तो म्हणतो की पाटलीपुत्राचं प्रशासन ही 30 लोकांची कमिटी बघते आणि त्या कमिटीमध्ये 30 लोक आहेत आणि त्याचे 6 विभाग आहेत. म्हणजे प्रत्येक विभागामध्ये 5 लोक आहेत. सो 30 6 × 5 = 30. तो 6 पाटलीपुत्रामध्ये 6 समित्या आहेत. त्या 6 समित्यांमध्ये प्रत्येक समितीमध्ये 5 लोक आहेत, असे 30 लोक झाले. आणि 30 लोकांची कमिटी काय करते, पूर्ण कारभार बघते त्या पाटलीपुत्राचा.